हाय, वेलकम टू गपशप विथ शिवानी. तर आजचा विषय आहे दिन दिन दिवाळी. दिवाळी म्हणलं की आपण सगळ्यात पहिला जातो आपल्या घरी. तर गावी जायचं म्हणून मी खूप खुश होते. मग काय, सकाळची पहिली बस पकडली, सीधा हडपसर टू दहिवडी. जसं कोकिळ आपल्याला पावसाचा इशारा देतो, तसंच या मोगराई घाटात पोचलो म्हणजे मनातलं GPS सांगतं की दहिवडी जवळ आलं. मग थोडी पेटपूजा आणि घरातलं सगळं आवरलं. पण प्रवासाने कंटाळा आला होता, म्हणून थोडा वेळ झोप काढू म्हटलं. पण मी लोळते हे बघून आमच्या आजी सुद्धा लोळायला आल्या. मग काय, झोप राहिली, आमच्या गप्पा चालू झाले. मग आजी त्यांच्या जुन्या गोष्टी पिटाऱ्यातून काढून दाखवू लागले. तुमच्या घरी पण अशा आजी आहेत का, जे त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी स्टीलच्या डब्यात ठेवतात आणि त्यांना हा स्टीलचा डब्बा सेफ तिजोरी वाटते? तर इथे आजी आणि त्यांची प्रिय सखी एकत्र टीव्ही बघत होते. तोपर्यंत मी लागले वासूबारसच्या तयारीला. सगळ्यात पहिला घरच्या देवांना नैवेद्य दाखवला. त्यात बाजरीची भाकरी, गवारी शेंग हा गाईचा पहिला मान. तुमच्याकडे सुद्धा गवारीची शेंग आणि बाजरीची भाकरीची परंपरा आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी म्हणत आम्ही आमच्या गाईचे औक्षण पूजा केली. दुसऱ्या दिवशी लवकर उठून तुळशीला जल अर्पण करून आणि थोडी पेटपूजा करून आम्ही लागलो दिवाळी फराळाच्या तयारीला. तर इकडे आजी त्यांच्या जुन्या गोष्टी सांगत करंजीची चिमणी मोर करून दाखवू लागले आणि त्यांचे हे गोड हास्य बघून लेकिन यहाँ में पिघल गया। मग आमच्या अंगात देवी आल्यासारखं आम्ही करंजी, लाडू, सजुऱ्या सगळंच पटापट केलं. नंतर चिवडा, चकली पण केलं. पण एवढा कंटाळा आला होता की व्हिडिओ काय, एक फोटो काढायचं सुद्धा लक्षात नाही आलं. आता संध्याकाळी लक्ष्मीपूजन म्हणून मी दारासमोर रांगोळी काढली आणि घरातले सगळ्यांनी मिळून दाराबाहेर लाइटिंग लावून घर छान असं सजवलं. हा आमच्या घरातील कंदील. हा सासऱ्यांनी एवढा उंचावर लावला होता की अख्ख्या आमच्या शिंदी गावाने पाहिलंच पाहिजे. तर इकडे मस्त लक्ष्मी देवीची पूजा आरती करून पोरं मस्त चक्री, पाऊस, फटाके उडवू लागले. इथे फटाका फुटताना बघून माझ्या हृदयाचे ठोके वाजत होते. पण ह्या दोघींना बघून असं वाटलं की मीच ह्यांच्यापेक्षा 3 पट वयाने मोठी आहे. एनिवेज, इकडे मुलांना फटाके कमी वाजवा बोलून माझे सासरे सुद्धा फटाक्याचा आनंद घेत होते. मग आम्ही सगळेच फुलबाजी पेटवून मजा घेऊ लागलो. पण या फुलबाजीचा कलर एवढा लाल होता की आम्ही एलियन सारखे दिसू लागलो. आणि इकडे आजींना फुलबाजी फिरवायला एवढी मजा येत होती की ते नॉनस्टॉप फिरवू लागले. खरंच आर आजी इज सो क्यूट. आणि हे घरासमोर छान रांगोळी, लखलखणारे दिवे, कलरफुल लाइटिंग आणि आपली माणसं. खरंच मन एवढं प्रसन्न होऊन गेलं की वाटू लागलं आयुष्याचा खरा आनंद हा आपली माणसं आणि आपल्या गावातच लपलेला आहे. ओके, तर आजसाठी एवढंच. सी यू इन द नेक्स्ट गपशप.